ती भवानी देवीचं मंदिर आहे। पश्चिमेला 1 किलोमीटर अंतरावरती हिरकणीचा बुरुज, जी माता आपल्या बाळासाठी गडावर उतरून गेली तो पश्चिम कडा हिरकणी बुरुज पाहतो। आपण गडावरती येण्यासाठी रायगड रोपवेचा वापर केला। रोपवे ही गडाची पाठीमागची बाजू। 1996 ला रोपवे झाला। लोक 4 मिनिटांमध्ये एका यंत्राचा वापर करून गडाच्या बॅक साईडने गडाच्या माथ्यावरती सहज येऊ लागले। पण रायगडाच्या उत्तरेला टकमकतो आणि जे शिवभक्त रायगडावरती 2350 पायऱ्या चढतात ती किल्ल्याची समोरची बाजू। आज प्रामुख्याने रायगड दोन्ही बाजूने बघावं, कारण की आयुष्यात रायगड पाहण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांनी गडावरती सुद्धा पायी सुद्धा यावं। ज्या डोक्यातला घाम पायाच्या नखाला स्पर्श करतो ना, त्या इतिहासाची जाणीव सुद्धा घडवून देतो की शिवाजी राजाने त्या काळात रायगड बांधला कसा असेल। साहेब, रायगड प्रामुख्याने जावळीचं खोरं म्हणजे प्रतापगडाचा पायथा। जावळी म्हटल्यानंतर आठवण लगेच येते प्रतापगडाचा पायथा ते रायगडाच्या दक्षिणेला कोकण दिव्याच्या पायथ्यापर्यंत संपूर्ण भूभाग दरीखोरं म्हणजे जावळीचं खोरं आणि स्वराज्याची पहिली राजधानी तुम्हा सर्वांना माहित असेल किंवा पाहिली सुद्धा असेल, पुणे जिल्ह्यात वेल्हे तालुक्यात राजगड हे नाव तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल। प्रामुख्याने जावळीचं खोर आदिलशाचा चाकरी करणारा जावळीच्या चंद्रराव मोऱ्याच्या ताब्यात होता। मराठ्याची पहिली राजधानी राजगड। राजगड किल्ल्यावरून जावळीच्या मोऱ्यांना एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावळीचे मोरे, आपण दोघेही मराठी आहोत, दोघे मिळून स्वराज्य उभं करूया। पण जावळीच्या मोऱ्यांनी राजांना थेट युद्धाचं चॅलेंज केलं। ते म्हणू लागले की तुम्ही कसले राजे, तुम्ही स्वतःला राजे समजून घेणारे कोण? या जावळी प्रांताचे खरे राजे आम्ही आहोत। याल जावळीत तर जाल गवळी, उद्याच असेल ना तर आजच या। तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज असो मराठास उल्लेखून बोल। मराठे कोणासमोर झुकले ना वाकले म्हणून आताचा शेर आहे की अंधाराला घाबरत नाही, अंधाराला घाबरत नाही, त्या आभाळाची साथ आहे, मोडेल पण वाकणार नाही। हीच तर खरी मराठ्याची जात आहे, हीच तर खरी मराठ्याची जात आहे। छत्रपती शिवाजी राजांनी निवडक 154 सरदार घेतले आणि या जावळीवरती आक्रमण केलं आणि 15 मे 1656 ला मोऱ्यांकडून हेच रायरीचं प्रांत राजाने जिंकून घेतलं। मग साहेब 56 ते 70 14 वर्ष रायगड बांधायला लागलीत। मग 14 वर्षामध्ये किल्ल्यावरती बांधावं काय, तर हिरोजींनी स्वतःचं घरदार विकलं, स्वतःच्या बायकोचे दागिने घाण ठेवले आणि रायगडाची स्वराज्याची राजधानी घडवण्याचं स्वप्न साकार केलं। या 14 वर्षामध्ये या दगडामध्ये या रायगडावरती बांधल्या त्या 350 इमारती, 11 तलाव आणि 84 पाण्याच्या टाक्या, त्या इमारती लागणारा दगड साहेब गडाच्या पायथ्या बसून गडाच्या माथ्यावर येणे शक्य आहे का हो? म्हणजे 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या, यातून निघणारा जो दगड होता ना तो या किल्ल्याच्या कामाला वापरला। म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी मारले। पाण्याचा साठा तर झाला गडावरती आणि गडाचं बांधकाम सुद्धा झालं। जॉईन करण्यासाठी वापरावं काय तर चुना, गुळ आणि शिशाचा वापर। आज साहेब आपण जे ओपन पाहताय ना, पूर्वी पार याच्यावरती छप्पर होतं। कल्पना करा किती आलिशान असेल ते। चौकोनी सागवानी खांब होते, बँगलोरी खापऱ्या कुंभार नळीच्या कौलांचं छप्पर होतं, चहूबाजूने रंगीबिरंगी पैठण्यांच्या झालरी होत्या, काव दिव्यांच्या पंत्या मशालीचा उजेड होता। असं आलिशान हे राजवाडे होते। परंतु हेच वैभव 10 मे 1818 ला रोपवेच्या शेजारी डोंगर आहे, डोंगराचं नाव आहे पोटल्याचं डोंगर। पोटल्याच्या डोंगरावरून तोफेचा भडीमारा झाल्याने रायगड इतिहास नोंदीनुसार 11 दिवस जळत होता। साहेब जेवढं लाकडाचं होतं ते जळालं। आज दगडांचं नाही विटांचं पाहतो। हे विटांचं बांधकाम पेशवे काळातलं। 1733 ला पेशवाईचा पहिला राजा आला, दुसरा बाजीराव पेशवा यांनी ते अस्तित्व केलं, त्यांनी ते वीट बांधकाम केलं। दगडाचं बांधकाम हे छत्रपती शिवरायांच्या काळातलं होतं। आता रायगड पाहायला सुरुवात केली आपण। रोपवेने आला 128 पायऱ्या चढलात। मॅडम ज्या पहिल्या दरवाजाने प्रवास केला ना याचं नाव आहे मेना दरवाजा। मेना हा एक पालखीचा प्रकार असायचा। जर गडावरती पायी तुम्ही आला असतात तर विरुद्ध बाजूला गेट आहे तो पालखी। स्वराज्याचे 2 पालख्या होत्या, महाराज असेल, भाऊसाहेब असतील, शंभूराजे असतील, राजाराम राजे, या महत्वाच्या लोकांच्या ज्या पालख्या या गडावरती यायच्या त्या पलीकडच्या दिशेने यायच्या। मेणे कोणाचे जायचे? सायंकाळच्या प्रहरी सूर्योदय सूर्यास्त पाहिला तर याच दरवाजाने राजांच्या ज्या राण्या होत्या सायंकाळच्या वेळा या ठिकाणावरती मेण्यातून येण्याचं नगर म्हणून मेना दरवाजा म्हणून नाव होतं। या 2 गेटच्या मध्ये ही आडवी जी भिंत आहे राणीच्या महलाचा भाग। आतमध्ये जाऊया, महलाची रचना पाहूया आणि मग पुढील परिसर पाहायला पुढे जाऊया। बोला छत्रपती की तुम्हाला नावं ऐकवतो सर्वांना। सईबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सगुणाबाई, सकवारबाई, लक्ष्मी राणींनी कुडारणी सर। मी तर म्हटलं गडावरती तर फक्त 6 राण्यांना 6 दालनं होती। मग छत्रपती शिवाजी राजांच्या 2 राण्या राहायच्या कुठे हो? तर महाराजांच्या पटराणी धर्म जुन्या काळातील शौचालय व्यवस्था बघायला भेटते आणि थंड हवा खाण्यासाठी खिडकी। आपण एक टॉयलेट रचना पाहूया आणि मग पुढील दर्शनाला पुढे जाऊया। तयार केले होते म्हणजे काय दूरदृष्टी असतील बघा। आज लोक म्हणतात, इंग्रज म्हणतात की टॉयलेटचं भांडं आम्ही घडवलं। त्या काळात मराठ्यांनी घडवलेली टॉयलेटची 2 भांडी बघायला भेटतात। म्हणजे या ठिकाणी जर का खराब झालं तर दुसरीकडचं दुसरं वापरता यावं, कारण की युद्ध पातळीवरती गेल्यानंतर इथे दासी लोकांना सुद्धा घेऊन जावं लागायचं, कारण तिथे सुद्धा जेवण स्वयंपाकघरावर गरजेचं असायचं। मग त्यावेळेला या गडावरती विस्कळीत कारभार होऊ नये म्हणून त्यावेळेला याच ठिकाणावरती एक खराब केलं असेल तर त्याला बंद करायचं, दुसऱ्याचा वापर करायचा। या देवळांमध्ये कावदिव्यांच्या पंत्या पेटवल्या जायच्या। हे जे लाकडी खांब असायचे पूर्णत्व याच्यावरती उतरत्या कुंभारनळीच्या कौलांचं छप्पर म्हणजे शौचालय त्या काळातलं कसं असेल याची कल्पना करूया। पलीकडे आपण धान्य गोदाम, अष्टप्रधानांची वाडी पाहूया। बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज। सिंहासनाधीश्वर मूर्ती म्हटलं तर
1974 मध्ये यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधी यांच्या हस्ते बसवण्यात आलेली आहे. ही मूर्ती आहे ना आतमध्ये मेघडबरे मधल्या मूर्तीच्या ठिकाणी बसवण्यासाठी आणली होती, परंतु या मूर्तीमध्ये काही चुकी असल्यामुळे ही मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. मग प्रश्न पडतो, या मूर्तीमध्ये अशी काय चूक आहे? ही मूर्ती अशी उन्हाळी पावसामध्ये बाहेर बसवण्याचं कारण तरी काय? तर राजे हे आपले छत्रपती झाले होते. राजे 32 मन सोन्याच्या सिंहासनावरती बसता वेळेस पायामध्ये जोडे घालू शकत नव्हते. या मूर्तीमध्ये जोडे असल्यामुळे ही मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली आहे. वरचं छत्र दिसतं. 2 जून 2012 मध्ये उदयनराजे भोसले साताऱ्याचे खासदार राजांचे वंशज हे छत्र बसवण्यात आलेले आहे. याच्या आधी या ठिकाणी छत्र वगैरे काही नव्हतं. खालचा मोकळा मैदान दिसतो बघा, होळीचा माल. आपण कसं खेडेगावामध्ये शिमग्यामध्ये मार्च महिन्यामध्ये होळी पेटवतो, तशी रायगड किल्ल्यावरती या मोकळ्या ग्राउंड मध्ये होळी पेटवली जायची. आणि जो कोणी बहादर त्या पेटक्या होळीतून हाताने नारळ बाहेर काढेल त्याला 1.25 किलो सोन्याचा कडा आणि मानाचा फेटा दिला जायचा. आणि सालाबाद प्रमाणे या पेटक्या होळीतून फक्त संभाजीराजे नारळ काढायचे, बाकी कोणत्याही बहादराची हिंमत होत नसत. आणि रायगड किल्ल्यावरती मानाची होळी पेटली की खालील आजूबाजूच्या गावातल्या होळ्या पेटल्या जायच्या. तसेच पत्रावली शेर दिसते बघा, हत्तीखाना. तुम्हाला मी हत्तींची स्टोरी सांगितली. त्या हत्तींचं 3 वर्ष पालन पोषण त्या ठिकाणी केलं, त्याला हत्तीखाना किंवा पिलखाना म्हटलं तर. आता ते आर्कोलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडिया यांचं ऑफिस आहे, त्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवेश बंद करण्यात आलेला आहे. समोर दूरवरती पसरलेली इमारत बाजारपेठ. या बाजारपेठीची 800 फूट लांबी आहे आणि 40 फूट रुंद आहे. दोन्ही बाजूला 22, 44 दुकान आहेत. हाईट पा एकदम उंचावरती दिले, कारण का त्या काळची लोक ही घोड्यावरती बसून बाजार करायची, म्हणून त्याला घोड्याची हाईट दिले. याची रचना अशी आहे की आगे दुकान पिछे मकान, याच ठिकाणी राहून याच ठिकाणी व्यवसाय केला जायचा. बाजारपेठेतून तुम्ही पुढे गेलात ना की खालच्या बाजूला एक 7वं दुकान आहे. त्या 7व्या दुकानावरती एक नागाचं चित्र कोरलेलं आहे. आपण कसं आपला घरदार ओळखलं जावं मग घरावरती नावाची पाटील लिहितो ना, तसा कर्नाटकचा नागापा सिटी नावाचा या बाजारपेठेचा प्रमुख व्यापारी होता. त्याचं ते दुकान ओळखलं जावं म्हणून ते नागाचं चित्र कोरलेलं आहे. बाजारपेठेतले तुम्ही सरळ राजमार्गाने जगदीश्वरच्या मंदिराला गेलात, मंदिर पहा लांबून कसं दिसतं, थोडस निरीक्षण करा. एक मस्जिद टाईप वाटते ना, मस्जिद टाईप वाटते ना, परंतु मस्जिद वगैरे काही नाही, शंकर महादेवाचं मंदिर आहे. कारण का मोगल लोकांना वाटलं पाहिजे आपलं मस्जिद आहे आणि याची तोडफोड न करावी, शाबीत राहावं म्हणून त्याला मस्जिदचा आकार दिलाय. आणि जर काही त्या ठिकाणी मोगल लोक गेले तर त्या काळचे मोगल लोक हे धिप्पाड आणि हायटेड असायचे. मंदिराचे तुम्ही दरवाजे बघितले ना ते एकदम छोट्या आकारात दिलेत, कारण का लांबून नतमस्तक व्हावे, नासधूस करू नये म्हणून त्याला एकदम मंदिर केलेलं आहे. मंदिराच्या पाठीमागे सफेद घुमट दिसते का, ते आपल्या राजांची समाधी आहे. 3 एप्रिल 1680 मध्ये आपल्या राजांचं निधन आपल्या राहत्या राजवाड्यामध्ये झालं आणि त्यांच्या देहेकडे लागली त्या ठिकाणी त्यांचा आली, कारण का राजे आपले शंकराचे भक्त होते. मंदिराच्या पाठीमागे आपल्या राजांची समाधी आहे. राजांच्या चितेला अग्नी त्यांचे चुलत भाऊ साबाजी भोसले यांनी दिलेले आहे, कारण का त्यावेळेस संभाजी राजांना कैद केलं होतं. तसंच लक्ष द्या, समाधी मंदिराच्या मध्ये एक छोटासा नगरखाना दिसतो का, त्या नगरखान्याच्या पायरीवरती किल्ल्याचे अर्किटेक्ट हिरोज इंदुलकर यांची नावाची पाठी बसवण्यात आलेली आहे की सेवेचे राही तत्पर हिरोज इंदुलकर. या हिरोज इंदुलकरांनी 14 वर्षामध्ये या रायगड किल्ल्यावरती 350 इमारती, 11 तलावे आणि 84 पाण्याच्या टाक्या रायगड किल्ल्यावरती निर्माण केल्या. शिव राज्याभिषेकाच्या वेळेस राजांनी सर्व लोकांना बक्षिसे दिली. हिरोजीनं विचारलं एवढा बुलंद गड बनलात, काय बक्षीस पाहिजे मागून घ्या. सोनं नाणे 10 गावची वतनदारी मागितली असती ना ती सुद्धा राजांनी दिली असती. हिरोजीने ते का मागितलं नाही. हिरोजी काय म्हटले, त्या ठिकाणी एक छोटासा नगरखाना आहे, त्या नगरखान्याच्या पायरीवरती आमचं नाव कोरण्याची परवानगी द्या. राजे हिरोजींना काय म्हटले, त्या नगरखान्याच्या पायरीवरती का, किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा त्या ठिकाणी तुम्ही नावाची पाटी लिहू शकता, या नगरखान्यावरती लिहू शकता, त्या नगरखान्याच्या पायरीवरती का. हिरोजी काय म्हटले, हिरोजी काय म्हटले की राजा तुम्ही नेहमी उठलात ना की पहिलं त्या जगदीश्वराच्या दर्शनाला जाता आणि नेहमी तुमचा उजवा पाऊल त्या पायरीवरती पडतो आणि तुमच्या पायाची धूल ही आमच्या मस्तकी लागत राहिली पाहिजे, हेच आमचं बक्षीस पाहिजे. आणि त्या ठिकाणी मोड लिपीमध्ये नाव लिहिण्यात आलेलं आहे सेवेची ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. त्याच ठिकाणी राजांनी हिरोजीला मिठी मारली, म्हटले वा हिरोजी तुमच्यासारखी लोक लाभली ना म्हणून हिंदवी स्वराज्याचा आम्ही कारभार चालू शकलो. आणि त्याच ठिकाणी राजांनी हिरोजीला विचारलं एवढा बुलंद गड बांधलात, किल्ल्याचं गॅरंटी पत्र काय. आताचा आर्किटेक्ट लाखो रुपये देऊ सुद्धा साध्या घराचं गॅरंटी पत्र देऊ शकत नाही. त्या आर्किटेक्टने स्वतःचा जागा जमीन वाडा बायकोची दागिने विकून या किल्ल्याचं असं गॅरंटी पत्र दिलंय की जोपर्यंत या पृथ्वीच्या तलावरती चंद्र सूर्य तारे आहेत ना
तोपर्यंत केलेल्या बांधकामाला धक्का लागू शकत नाही. हा समोर लिपीमध्ये किल्ल्याचं गॅरंटी पत्र दिलंय. यालाच तर म्हटलं होतं ना, राजांसारखी माणसं होती आणि माणसांसारखे आपले राजे होते म्हणजे हिंदवी स्वराज्य स्थापन झालेलं आहे. अतिशय महत्वाचा बाल्यकिल्ला झालेला आहे. माहिती संपल्याच्या नंतर मी माझ्या प्रत्येक ग्रुपला काही वंदिता शहा सुनो शिवशाह मुद्रा भद्राय राजते. याचा अर्थ असा होतो की प्रतिभेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाणारे शहाजींचे पुत्र शिवाजी तसं त्यांचं हिंदवी स्वराज्य प्रतिभेच्या कलेप्रमाणे वाढत जावं. तो राजमुद्रेचा अर्थ होतो. गोलाकारची बालगण दिसते बघा, याला राजांची थंड हवा करायची सध्या गॅलरी म्हटलं तर. ही चौकडी दगडाची खोली दिसते, गुप्त खलबतखाना. किल्ल्याची गुप्त चर्चेदार होते बहिर्जी नाईक. बहिर्जी नाईक म्हटलं ना, 18 भाषांचं ज्ञान होतं. कोणत्याही गाव किल्ल्यांवरती गड किल्ल्यांवरती गेले, कोणतीही गुप्त चर्चा राजांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवायचे. कोपऱ्यामध्ये येल्लाकारचा खड्डा दिसतो बघा, त्याच्या आतमध्ये 11 पायऱ्या उतरून गेल्याच्या नंतर त्याच्या आतमध्ये एक अंडरग्राऊंड 8 बाराची खोली आहे. त्याच्यामध्ये गुप्त चर्चा केली जायची. म्हणजे या काळाची बातमी या काळाला अंदाज करता या ठिकाणी गुप्त चर्चा केल्या जायच्या. याला गुप्त खलबतखाना म्हटलं तर. खालचे ते 2 स्तंभ दिसतात बघा, छोटा दिसतो विजय स्तंभ आणि उंच दिसतो सप्तमिनार. सप्तमिनार म्हणजे राजांना थंड हवा करण्यासाठी. आणि विजय स्तंभ म्हटलं विजयाचं प्रतीक. राजांनी कोणता गडकिल्ला किंवा कोणता विजय मिळवला ना, या विजय स्तंभावरून भगवा ध्वज किंवा गवताची गंजी पेटवली जायची. भगवा ध्वज किंवा गवताची गंजी पेटली, खालील गावातल्या लोकांना समजायचं राजांनी गडकिल्ला जिंकला किंवा कोणता विजय मिळवला, यासाठी याचा वापर केला जायचा. याला विजय स्तंभ म्हटलं तर. आता आपण ज्या चौथऱ्यावर उतरलो त्या चौथऱ्याला सचिवालय म्हटलं तर. आपण तिकडे त्यांच्या कार्यालय ऑफिस पाहिलं, मीटिंग चर्चा. या चौथऱ्यावरती 360 किल्ल्याचं लिखाण काम केलं जायचं. याला दफ्तरखाना किंवा सचिवालय म्हटलं तर. पलीकडे सेकंड चौथरा दिसतो बघा, दिवाणी खास. तुम्हाला माहित असेल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती दिवाणी आम दिवाणी खास. दिवाणी खास म्हणजे खास लोकांची गाय भेटतात आणि दिवाणी आम म्हणजे किंग कोर्ट. या ठिकाणी आपला राजांचा राज्याभिषेक झाला. तिचा डोंगर जिंकून घेतलेला आहे. 1656 ते 1670 14 वर्ष या किल्ल्याचं बांधकाम चालू होतं. किल्ल्याचे आर्किटेक्ट होते हिरोज इंदुलकर. या हिरोज इंदुलकरांनी 14 वर्षामध्ये रायगड किल्ल्यावरती 350 इमारती, 11 तलावे, 84 पाण्याच्या राख्या रायगड किल्ल्यावरती निर्माण केल्या. परंतु राजांनी फक्त अतिशय महत्वाचा बाल्य किल्ला बांधण्यासाठी काय नेमकेच पैसे दिले होते. अर्धंगी संपून गेले. मग आर्किटेक्टांनी काय केलं, स्वतःच जागा जमीन वाडा बायकोचे दागिने विकून या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं होतं. शेवटला राजांनी विचारलं, हिरोज एवढा बुलंद गड बांधलात, काय बक्षीस पाहिजे मागून घ्या. सोनं नाणे धागावची वतनदारी मागितली असते ना, ती सुद्धा राजांनी हिरोजींना दिली असते. हिरोजीन ते का मागितलं ना, हिरोजी काय म्हटले की त्या ठिकाणी जगदीश्वराचं मंदिर आहे ना, त्यावेळेस माझी बक्षीस मागण्याची वेळ येईल, त्या जगदीश्वराच्या साक्षीने मी माझं बक्षीस मागून घेईन. ते तुम्हाला मी नंतर पुढे सांगणारच आहे. परंतु प्रथम रायगडाने राजांना पाहिलं आणि राजाने रायगड किल्ल्यास पाहिलं. रायगड पाहताच राजांच्या तोंडातून रायगडाविषयी काय उद्गार निघाले होते. ते उद्गार असे होते की राजा खासा जाऊनी पाहता गड बहुतच खोड, चौतर पहा गडाची कडे, तहसीलाप्रमाणे गावदुडगाव उंच प्रजन्य काली. कड्यावरती या गवतही उगवत नव्हतं, परंतु धोंडा ताशी वेकच आहे. दौलताबाद हा पृथ्वीवरती चकोटगड खरा, परंतु उंचीने थोडका. दौलताबादचे 10 गुण उंच. ऐसे देखून राजे संकृष्ट झाल्याने बोलिले की तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. आपल्या राजांची पहिली राजधानी पुण्यामध्ये वेल्हा तालुक्यात राजगड आणि मराठ्यांची कॅपिटल राजधानी म्हणून हा रायगड निवडला गेला. तुम्ही किल्ल्याच्या आतमध्ये प्रवेश केला, तुमच्या मनामध्ये 1-2 प्रश्न निर्माण झाले असतील. या इमारतींवरती छत वगैरे होतं का नव्हतं. जेवढ्या इमारती त्या इमारतींवरती सागाची लाकडं आणि बँगलोर टाईप उतरतनालाची कौलं होती. ज्यावेळेस 10 मे 1818 मध्ये कर्नल पॉर्टल मेजर हॉल या 2 ब्रिटिश अधिकाऱ्यांनी हल्ला केला. इतिहासाच्या नोंदीप्रमाणे रायगड किल्ला 11 ते 12 दिवस पूर्णपणे जलत होता आणि वरचं छत हे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन गेलेलं आहे. आज आपल्याला फक्त भग्नावस्थेमध्ये भिंतींचे अवशेष आणि चौथरे पाहायला भेटणार आहेत. आता आपण राज्याभिषेकाची माहिती इथे सावलीमध्ये घेणार आहोत. तुमच्या ग्रुपचे स्वागत आहे. तुम्ही रायगड किल्ला पाहिला असेल किंवा नसेल, आज प्रत्यक्षात पाहणार आहात. तुम्ही रायगड रोपवे प्रकल्पाने गडावरती प्रवेश केला असेल किंवा पायी केला असेल. रायगड रोपवे प्रकल्पाने गडावरती प्रवेश करतात, ही किल्ल्याची पाठीमागची बाजू आहे. आणि जी लोक 1500 पायऱ्या सोडून जातात, ही किल्ल्याची समोरची बाजू आहे. तर पूर्ण किल्ला पाहायचं म्हटलं की 2 दिवस कमी पडतात. इतका मोठा हा 100 एकराचा परिसर आहे. 100 एकराच्या परिसरामध्ये 350 इमारती, 11 तलावे आणि 84 पाण्याचे राखेत. हा पूर्ण किल्ला बघण्यासाठी 2 दिवस लागतात. परंतु अतिशय महत्वाचा बाल्य किल्ला बघायचं म्हटलं अर्धा पाऊण तास लागतो. आता तुम्ही हा रायगड किल्ला बघण्यासाठी आलात, परंतु रायगड किल्ल्याला रायगड या नावाने पूर्वी ओळखला जात नसत. रायरीचा डोंगर. आणि हा जो रायरीचा डोंगर आहे, हा राजांनी 15 मे 1656 मध्ये जावलीच्या चंद्राव मोरे जिंकून हा पूर्णपणे खडक जिंकून घेतलेला आहे. जावलीच्या चंद्राव मोरे म्हटलं की आदिलशाहीचा सरदार याच्या ताब्यामध्ये हा रायरीचा डोंगर होता. राजांनी त्याला एक प्रेमाने पत्र लिहिलं की जावलीचे मोरे तुम्ही आमचेच आहात,
तुम्ही आमच्या स्वराज्यामध्ये सामील व्हा. परंतु जावळीचे मोरे हे गर्विष्ठ आणि उर्मट असल्यामुळे त्यांनी राजांजवळ उलट पत्र लिहिलं. पत्रामध्ये असा उल्लेख केला की तुम्ही कसले राजे, स्वतःला राजे समजून घेणारे तुम्ही कोण, या जावली पंथाचे खरे राजे तर आम्हीच आहोत. याला जावलीत तर झालं कवलीत उद्यायचं असेल तर आजच या, तुमच्यासाठी दारुगोला आणि तोफ कोणा सज्ज आहे. असं चंद्रराव मोरेने राजांजवळ युद्धाचे चॅलेंज केलं. राजांनी क्रोधाने 145 निवडक सरदार पाठवले. तेव्हा चंद्रराव मोरेंचा चुलत भाऊ हनुमंतराव मोरे हा प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. चंद्रराव मोरेंना वाटलं की आपला सुद्धा वध होऊ शकतो. तो 15 मे 1656 मध्ये राजांच्या शरणी आला आणि हा रायरीचा डोंगर राजांनी 15 मे 1656 मध्ये जावळीच्या मोऱ्यांकडून जिंकून घेतलेला आहे. फोटो वगैरे सर्वे ऑफ इंडिया यांच्या अंडरमध्ये किल्ला असल्यामुळे हे बाहेरचं प्लास्टर 2001 मध्ये केलेलं आहे आणि याच्या आतमध्ये विटांचं काम हे 1733 मधलं पेशव्यांच्या काळचं केलेलं आहे.